अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 25 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। खरं तर उद्या पौष महिन्यातील पहिली सर्वात महत्त्वाची पौर्णिमा, जिला पौष पौर्णिमा किंवा आपण शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हणतो। उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येत आहे। ज्याही गुरुवारी खरं तर पुष्य नक्षत्र येतं त्याला आपण गुरुपुष्यामृत योग असं म्हणतो। हा जो योग आहे हा सर्वश्रेष्ठ योग म्हटला जातो। या दिवशी आपण नवीन वास्तूंची, नवीन वस्तूंची, शुभ वस्तूंची खरेदी करतो। तसंच या दिवशी आपण शुभ कामांची सुरुवात करत असतो। बघा, कुठलीही जर वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल, म्हणजे सोनं, चांदी, गाडी, वाहन असं काहीही खरेदी करायचं असेल तर त्याच्यासाठी उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर बघा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतो। तसंच आपलं जे गुरुबळ आहे हे गुरुबळ मजबूत होण्यासाठी काही विशेष उपाय करत असतो। उद्या करायच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत। अजूनही ज्यांनी बघितले नसतील त्यांनी तिथे जाऊन आवर्जून बघा आणि उद्याच्या दिवशी एक तरी का होईना पण सेवा नक्की करा। कारण उद्याचा जो योग आहे, उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत दुर्मिळ दिवस आहे। हा दिवस पुन्हा लवकर नाहीये, लक्षात ठेवा। पौर्णिमा, गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग तीनही शुभ योग जे आहेत ते एकाच दिवशी आलेले आहेत। उद्याचा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपलं जे गुरुबळ आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे। फक्त या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं पान आपल्या घरात आणल्याने आपली आर्थिक प्रगती होईल, आपली आर्थिक वृद्धी होईल, आपल्या घरामध्ये पैसा, धन, संपत्ती हे सगळं अगदी भरभरून राहील। तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत किंवा ज्या मनोकामना आहेत त्या या एका उपायाने पूर्ण होतील। फक्त या झाडाचं पान आपल्याला घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं पान घरात आणल्याने त्या पानासोबत माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास किंवा सास ज्याला म्हणतो तो आपल्या घरामध्ये अखंड राहील। बघा, ज्यांच्याही इच्छा काही केल्या पूर्णच होत नाही, त्या आम्ही खूप सेवा करून थकलेलो आहोत, आम्ही खूप उपाय केलेले आहेत, मात्र तरीही आम्हाला काही लाभ होत नाहीये किंवा आमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, त्या प्रत्येकाला सांगेल की उद्याच्या दिवशी फक्त 5 मिनिटाची ही सेवा करून बघा। आयुष्याचं सोनं नाही झालं तर तुम्ही मला सांगा, 100 काय 1001% अनुभव सिद्ध असणारी ही सेवा आहे। जोही व्यक्ती निष्ठेने, भक्तीने, श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने ही सेवा करेल त्याची कितीही कठीण असणारी इच्छा जी आहे ती त्वरित पूर्ण होईल। आता कुठली सेवा आहे, कुठल्या झाडाचं पान आपल्याला घरात आणायचं आहे हे सगळं तुम्हाला पुढे मी सांगणार आहे। त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्याच्या दिवशी, उद्या शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी हा उपाय करायचा आहे, पण मी सांगेल की सकाळीच तुम्ही करा, ठीक आहे। यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर कुठल्याही आपल्या आजूबाजूला असलेलं कुठलंही तुम्हाला एखादं औदुंबराचं झाड जे असतं त्या औदुंबराच्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे। खाली गळलेलं पडलेलं असेल तर तेच घ्या, समजा नसेलच तोडा, पण त्या झाडाची अगोदर माफी मागा आणि त्यानंतरच ते पान आपल्याला तोडायचं आहे। औदुंबराच्या झाडावरती माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू, 33 कोटी देवांचा वास असतो। औदुंबराच्या झाडावरती नृसिंह, सरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील यांचाही सास असतो। बघा, हे झाड फक्त झाड नाहीये तर ते दैवी शक्तीचं जादूही असणारं झाड आहे, ज्याच्या प्रत्येक खोडापासून, मुलापासून, पानापासून, फळापासून, फुलापासून प्रत्येक गोष्टीचा दैवी कामांमध्ये वापर केला जातो। यातील एक पान फक्त आपल्याला तोडायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे। घरी आणल्यानंतर ते स्वच्छ एखाद्या ताम्हणामध्ये ठेवायचं आहे। त्या पानावरती तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे, गंगाजल घालून ते पाणी जे आहे ते अभिषेक घालून स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरी एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये सगळ्यात अगोदर थोड्या फुलांच्या पाकळ्या, अक्षता घालायच्या, तांदूळ आणि त्याच्यावरती हे पान ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर या पानाच्या वरती एक स्वस्तिक काढायचं आहे।
हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल, जी इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमची मनोकामना असेल तर ती इच्छा लिहायची आहे. समजा ही सेवा तुम्ही खास नोकरीसाठी करताय की खूप प्रयत्न करते पण नोकरीच मिळत नाही, तर फक्त नोकरी लिहा. खूप प्रयत्न करते, सगळं करून थकली आहे, पण माझी काही लग्नाची इच्छा पूर्ण होत नाही, विवाह जुळत नाही, तर फक्त विवाह असं लिहा. जी पण तुमची इच्छा असेल, विवाह, नोकरी, प्रमोशन, उद्योग, व्यापार, पैसा, जीही इच्छा असेल ती फक्त एका शब्दात तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे. इच्छा लिहून स्वस्तिक काढून झालं की त्यानंतर या पानावरती हळद कुंकू अर्पण करायचं, अक्षता वरती अर्पण करायच्या, एक फूल अर्पण करायचं. तुम्हाला सगळ्यात अगोदर ही सेवा करण्याआधी एक दिवा लावायचा, शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तो तुम्हाला त्या पानाला ओवाळायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे, एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. ह्या सगळ्या सेवा करून झाल्या की त्यानंतर हे जे पान आहे हे असंच ठेवायचं, उचलायचं नाही, हलवायचं नाही, काहीच नाही. ठीक आहे. आता सकाळी तुम्ही ही सेवा केलेली आहे तर सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान काय करायचं, 6 ते 6:30 किंवा कमीत कमी जर कराल तर 5, 5:30, 6:30, 7:30च्या दरम्यान तुम्हाला हे पान जे आहे ते एका लाल रंगाच्या फडक्यामध्ये तुम्हाला गुंडाळायचं आहे. लाल रंगाचं एक छोटंसं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये हे पान ठेवून द्यायचं, ते असं गुंडाळायचं, त्याला गाठ वगैरे मारायची आणि ज्या औदुंबराच्या झाडाजवळून तुम्ही हे पान घेऊन आलेला त्याच औदुंबराच्या झाडाजवळ हे पान घेऊन जायचं. तिथे गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाला थोडंसं जल म्हणजे पाणी, त्यामध्ये थोडीशी हळद घालून, थोडं दूध असेल तर ते दूध घाला, अक्षता घाला आणि हे जल तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि औदुंबराच्या झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्यांमध्ये तुम्हाला हे जे पान आहे जे आपण कापडामध्ये गुंडाळलेलं आहे, हे कापडामध्ये गुंडाळलेलं पान तुम्हाला त्या फांद्यांमध्ये अटकवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर औदुंबराच्या झाडाला तुम्हाला 7 वेळा किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर औदुंबराच्या झाडाजवळची थोडीशी जी माती असते ही माती तुम्हाला उचलायची आहे, थोडीशी अगदी उचला आणि ती घरी घेऊन या. घरी घेऊन यायची आहे, ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे. त्या कापडात ती माती जी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे, त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि ही मातीची जी औदुंबराच्या झाडाची जी मातीची पोटली तयार होईल ही तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. तिजोरीत ठेवली तरी चालेल किंवा देवघरात ठेवली तरीही चालेल. हा एक उपाय तुमच्या आयुष्यात असलेल्या अडलेल्या सगळ्या इच्छाही पूर्ण करेल, तुमच्या घरातील दारिद्र्याचाही नाश करेल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपाही प्राप्त करेल. पुन्हा एकदा सांगते, औदुंबराचं जे झाड आहे ज्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो, औदुंबराची माती जे ती अत्यंत पवित्र मानली जाते, तिच्यातही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, औदुंबराचं पान आणून त्यावर इच्छा लिहाल, अभिमंत्रित करून ते पान तिथेच तुम्ही जेव्हा ठेवून याल तेव्हा लक्षात घ्या तुमची किती कठीण असणारी इच्छा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल. आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच कितीही कठीण असणारी इच्छा तुमची पूर्ण होईल. जेव्हा तिथून तुम्ही थोडीशी माती घरी आणाल, ती अभिमंत्रित करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवाल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या तिजोरीमध्ये कधी पैसा कमी पडणार नाही, तुमच्या घरात कधी पैसा कमी पडणार नाही. धन, धान्य या सगळ्याच गोष्टींनी तुमचं घर भरभरून राहील. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय करून बघा. मी सांगते म्हणून करून बघा, असंख्य पटीने लाभ होईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.